राम कृष्ण हरी. जय सीताराम सगळ्यांना. व्हिडिओ बघ जा, लाईक कर जा, शेअर कर जा. राम कृष्ण हरी. तुम्ही सपोर्ट कर जा. तुम्ही यूट्यूबमध्ये कोणी असन तर मी पण सपोर्ट करते तुम्हाला. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझ्या मुलींनो, माझ्या मुलांनो, कर जा, सपोर्ट करा. देव तुमचं भलं करू, परमेश्वर तुमचं भलं करू, ईश्वर तुमचं भलं करू. सपोर्ट केलेला एखाद्या गरीब आईला चांगला असते. कर जा सपोर्ट. परमेश्वर तुमचं भलं करू, प्रभू तुमचं भलं करू. बघा, नवीन लग्न झालेलं होतं. त्या आईला 2 लेकरं होते आणि एका पोराचं लग्न झालं होतं. नवीन लग्न झालं होतं. नवीन लग्न झालं तर सगळ्यांना वाटायचं सुनबाईले आगाऊ होई का काय, आगाऊ होई का काय. तर तिच्या माईबापाने असं शिकवून पाठवलं होतं की दिल्या घरी बाळा तो सुखी राहायचं. काही बी असलं, सासू सासऱ्यांची सेवा करायची. त्यांच्या घरात कोणचं म्हातारं माणूस असलं त्यांची सेवा करायची. त्यांनी पण भरपूर केलेलं असतं या आपल्या लेकरांसाठी. जसं आमचे लेकरं आहेत, आमची सेवा करतात. तुझे भावंड आहेत ना, तुझे भावंड आमची सेवा करतात ना. आता त्यांच्या बायका आल्या, त्या बायका पण आमची सेवा करतात ना. तशी तू दिल्या घरी जाशील ना, तुझ्या सासू सासऱ्यांची, दीर भायांची, घरच्यांची, जावभावांशी चांगलं वागबाई म्हणून पाठवतात कोणत्या बी मुलीला. कोणचेच मायबाप असं वाईट कधीच शिकवत नाहीत. कोणचेच मायबाप किती पण खडूस असू द्या, कोणचे मायबाप असं वाईट शिकवत नाहीत. तर मग तसंच तिला चांगलं शिकवून पाठवलं होतं. तर ती म्हणली, हो आई, मी तुमचं नाव घ्यायसारखं मी सासरघरी राहीन. तर मग तसंच बघा, तिने नाव घ्यायसारखं सासरघरी राहायला लागली. जसं आपल्या मायबापाने शिकवलं आहे चांगलं तसंच राहायला लागली. मग मायबापाचं नाव किती मोठं आहे बरं. एखादी सून येऊन घराचं स्वर्ग बनवून घराशी जुडण, घरामध्ये म्हातारा माणूस आहे किंवा आपले सासू सासरे आहेत. आता सासू सासरे बी असलं तरी त्यांना पण मायबाप असतात. त्यांची सेवा केली, ह्यांची सेवा केली तर बघा त्या सुनबाईचं किती कौतुक होतं आहे. म्हणजे जेवढं कौतुक सांगावं तेवढं त्या सुनबाईचं कौतुक होतं या. तर मग तशीच राहायला लागली. जशी मायबापाने सांगितलं तसंच राहायला लागली. तसं राहायला लागली तर मग सगळ्यांना वाटायचं, अरे बापरे, ह्या ताईंची सुनबाई किती चांगली राहायला लागली, ह्या दादाची बायको किती चांगलं राहायला लागली. सगळ्यांना असं वाटायचं. तर मग ती अजून तिला हुरूप यायचा की माझं नाव सगळ्या गावामध्ये आहे आणि आपल्या बी गावामध्ये आहे, दुसऱ्याच्या बी गावामध्ये आहे. म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी नाव माझं एवढं उंच केलं, एवढं मोठं केलं आहे. बघा कसं असतंय. एखाद्याचे सासू सासऱ्यांना जीव लावला तर ते सासू सासरे आपल्या लेकीच्या वरलं पण समजतात. सासू सासरे काय बघा दुश्मन नसतात. ते आपल्या घरचे मेंबर असतात. ते आपल्या घरच्या सुनाला जेवढं चांगलं होईल तेवढं शिकवतात. जेवढं चांगलं वळण लागन तेवढं शिकवतात का नाही, प्रत्येकाच्या घरी आहे. प्रत्येकाच्या घरी आहे बघा. म्हणून ह्या बघा दिलेल्या घरी कोणची बी मुलगी गेली ना, ह्या बघा त्या घराचं स्वर्ग बनवावं, त्या घराचं नरक बनवावं नाही आहे. बाईच्याच हातात असते स्वर्ग बनवायचं का नरक बनवायचं. चांगली राहिली सगळे
एखादी सुनबाई चांगली राहिली तर किती माणसाला आनंद वाटते, किती माणसाचं मन असं वाटतंय की कोणचं आपण पुण्य केलं होतं तर अशी सुनबाई आपल्याला भेटली आहे बघा. म्हणजे माणसाचं मन एवढं घरच्यांचं खुश झालं तर किती मोठा आशीर्वाद निघते, किती मोठा आशीर्वाद निघते. हे बघा, देवाला माहिती असते, तुम्हाला आम्हाला ह्यांना त्यांना काय माहीत नसते. म्हणून हे बघा, कोणची बी सुनबाई घरात येईल तर तिने घराचं स्वर्ग बनवावा, घराचं स्वर्ग बनवावा. कोणचे बी मायबाप म्हणतात की घराचं स्वर्ग बनव. आणि हे बघा, कोणचे मायबाप तर कसं एवढं सांगतात की आपली आई आणि आपली सासूबाई काहीच फरक नाही ठेवायचा, दोन्हीमध्ये काहीच फरक नाही ठेवायचा. तर बघा, भांड्याला भांडं घरामध्ये लागत नाही. म्हणून आपण दुसऱ्यांच्या मुली आपण करून आणतो. आपला मुलगा आहे म्हणून आपण दुसऱ्यांच्या मुली करून आणतो. मग त्या मुली एवढं भारी आपल्या घरामध्ये राहतात, एवढं संस्कार त्या घेऊन येतात मायबापाच्या घरी येऊन. मग आपण त्यांना किती त्यांचं आदर करायला पाहिजे, लाडकोतीक करायला पाहिजे, त्यांना काय आहे नाही विचारायला पाहिजे. परी आता आपल्याकडं काय नसलं तर आपण काय विचारणार हो, आपण काय विचारणार, आपल्याकडं काय नसल्यावरच काय विचारणार. हा बाबा, आता आपण कसं मेहनतच करून खातो, त्याच्यामध्ये बी आपल्याला बघा त्यांना आपल्याला किती जपावं लागतं. या बाहेर असल्या कामावर असल्या आपण किती काळजी करतो. पाऊस आला, पाणी आलं, आपण किती काळजी करतो त्यांची. आपल्याला वाटतं की आपल्या लेकीसारख्या आहेत, कामाला गेल्या तर त्याने टायमाला घरी यावा. घरात हे बघा, घरात कसं लहान लेकरं असते, तर आपल्या लेकरा बाळामध्ये आपण असलं तर लेकरा बाळाला कसं बरं वाटते जरा. लेकराची आई दिवसभर कामाला जाते या, तर मग लेकरांना वाटतं ना, आई आमची आत्ता तरी आमच्यापाशी पाहिजे, आता तरी आई आमची आमच्यापाशी पाहिजे. प्रत्येक लेकराला वाटतं बघा. आता आपण एवढा जीव लावतो या लेकराला, एवढा जीव लावतो आपण त्या लेकराला, किती बरं आपले लेकरं. आता ही तुमची बात तर अलग राहिली, पण यात समजा आपले लेकरं आम्ही वयस्कर आहे समजा. आता आमचे लेकरं कसे मोठे आहेत. आता मोठे लेकरं काय असेच झाले का बरं? मोठे लेकरं किती बरं त्याला आपण किती मेहनत करतो त्या लेकरांसाठी आपण किती मेहनत करतो, किती आपण त्यांच्यासाठी स्वप्न बघतो. आपल्या लेकरांसाठी शाळा शिकते, मोठे होते, आपण त्यांच्या जीवावर चार चार दिवस बसून खाऊ, आराम खाऊ, हौस करू, अरमान करू. आणि तेच लेकरं जर मोठं होऊन जर मायबापाची नाही इज्जत केली तर मायबापाला किती त्रास होते. लहानाचे मोठे आपण लेकरं करतो, आपण त्या लेकराचं काय एक करत नाही. आणि तेच लेकरं मोठं होऊन जर आपल्याशी आपली इज्जत नाही केली, आपल्या संग नीट नाही बोललं तर आपल्याला किती खराब वाटन, तुम्ही सांगा बरं, किती खराब वाटन. तर मग हे बघा, दिल्या घरी पोरगी आपण देतो, दिल्या घरी मुलगी देतो, तर आपण त्या मुलीला संस्कार देऊनच पाठवतो ना. मग त्यांना लेकरं होते, बाळ होते. आता आम्ही कसे केले लहानाचे मोठे लेकरं, तुम्ही कसे केले, ह्याने कसे केले, आम्ही कसे केले लहानाचे मोठे लेकरं. मग आता त्या लहानाचे मोठे लेकरं करायला काही जीव थोडा आटतं का हो? त्या लेकराला लहानाचं मोठं करायला किती वेळ जाते, किती जड दिवस जातात. आणि ते दिवस कुठं जातात तर ते पण कळत नाहीत, आणि ते लहानाचे मोठे होतात ते पण कळत नाही. परी किती त्या लेकरांसाठी आपल्याला किती धक्के खावे लागतात. लहानाचं मोठं लेकरं कराय काय जन्माल्या काय याला लागत नाही, कामाला लागत नाही. जन्माल्या लेकरं म्हणतात आजकालचे, काय केले आमच्यासाठी असं म्हणतात ना मोठं होऊन. त्या लेकरासाठी आपण कोणचा हिसाब मांडून ठेवला आहे, तुम्ही सांगा. आपण कोणचा हिसाब मांडून ठेवला आहे. आपण तर हे बघा, आपण आपलं कर्तव्य होतं ते आपण कर्तव्य पार पाडलं. मग आपण काय हिसाब मांडून ठेवलाय का? नाही ठेवला ना हिसाब मांडून. आपण त्या लेकरासाठी रात्रात जागला असतो, रात्र त्यांच्यासाठी नेत्राचा दिवा केला असन, हाताचा पाळणा केला असन. त्या लेकरासाठी काय एक केलं नाही आपण, तुम्ही सांगा. आणि ते लेकरं मोठे होऊन किती आपल्याला प्रश्न विचारतात, हिसाब विचारतात. काय हिसाब सांगायचा त्यांना, तुम्ही सांगा. आपण जर त्यांनी जर आपल्याला हिसाब विचारला
तर आपण कोणचा कोणचा हिसाब सांगणार आहेत? कोणचा हिसाब आपण सांगणार आहे तुम्ही सांगा. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. असे असतात मायबाप. मायबापाचा हिसाब कोणीच लावणार नाही. ते मायबाप आहेत. मायबापाने कधी हिसाब नाही मांडून ठेवलेला तुम्हाला. तुम्ही मोठं होऊन मायबापाला विचारतात की मी एवढे पैसे दिले, मी तेवढे पैसे दिले, ते पैसे काय केले? मग कुठून आता माणूस काय एक आणत नाही तुम्ही सांगा बरं. ते तर हिसाब देऊ आपण. पालकाची भाजी आणली, मेथीची भाजी आणली, कांद्याची पात आणली, लसूण आणला, कांदे आणले, बटाटे आणले, वांगे आणले, टमाटे आणले, गवार आणले, भेंडी आणली. आपण तर ते हिसाब सांगणार नाही. हिसाब सांगणार ना. परी तुम्हाला जर आम्ही जर तुम्हाला विचारलं की आमचा हिसाब द्या, त्या टायमाला तुम्हाला कसं होईल तुम्ही सांगा ना. त्या टायमाला तुम्ही काय करणार? कोणता हिसाब देणार तुम्ही मायबापाला? कोणता हिसाब मायबापाला देणार तुम्ही सांगा ना. म्हणून मुलांनो, हे बघा, मोठं झालात ना, आनंदाची बात आहे, आनंदाची. कसं मोठं तर व्हायलाच पाहिजे लेकरांनी. मोठं व्हायला पाहिजे, वयाला यायला पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, बायको चांगली भेटायला पाहिजे, सगळं चांगलं भेटायला पाहिजे, आहे का नाही? आणि मायबाप तीच अपेक्षा करतात. आणि तुम्हाला चांगल्या मुली बी दिल्यात ना. चांगल्या मुली दिल्यात. चांगलं राहावा, चांगलं खावा, ऐश करा, आराम करा, सगळं करा तुम्ही. प्रेम मायबापाशी पंगा कधी घेऊ नका. मायबापाचे उपकार कधीच फेडणार नाहीत तुम्ही मुलांनो. मायबापाचे उपकार तुमच्याच्याने कधीच फेडणार नाही होणार. म्हणून बघा, त्या कुंडलिकासारखी लय उशीर करू नका. कुंडलिकासारखा उशीर लय करू नका. बघा, मायबापाने किती तुमच्यासाठी केलेलं असते. तुम्हाला हिसाब कोणचा द्यायला जमणार नाही. कुंडलिकाने नंतर त्याला कळलं, कुंडलिकाला नंतर कळलं की मायबाप म्हणजे बघा, एक जलपरी होती, एक पाणीची परी होती, आणि एक झाडूची परी होती. एक पाण्याची परी होती, एक झाडूची परी होती, आणि एक असं अंगण पुसायची परी होती. तर मग बघा, हे कुंडलिका बायकोला घेऊन घोड्यावर टाक कडक टाक कडक टाक कडक टाक कडक टाक कडक टाक कडक करत कोण गेला? कुंडलिका गेला एका आश्रमामध्ये. तर तिथं बायकोला घेऊन मस्त एका झोपडीमध्ये जाऊन, म्हणजे कौलाचं घर, त्याच्यामध्ये जाऊन झोपला कुंडलिका, बायको आणि ते. आणि बाहेर पाचला ते पाणी परी आली, झाडू परी आली, पोचा परी आली, आणि खरा 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 कोण झाडू मारतंय, कोण पाणी टाकतंय, त्याच्यात चिखल माती जमा झालाय, कोण चिखल काढतंय, कुणी ते असं 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 पुसून घेतंय. बघा ना कसं असते मुलांनो. कोण होत्या त्या? पर्या होत्या. पाण्यातली एक होती, झाडूची एक होती, आणि एक चिखल माती साफ करणारी होती. आणि मग ह्याला जाग आला, म्हणला कसला जाग यायला, कसला आवाज यायलाय, म्हणला आम्हाला काय झोपू देत आहे का नाही. म्हणून खिडकीतून, त्या झोपडीच्या कौलाच्या घरातून खिडकीतून ते बघतोय असं करून. तर त्या तिघीजणी म्हणतो, एवढ्या पर्या आहेत भारी भारी, आणि मित्र बायकोला घेऊन इथं झोपले. एवढ्या भारी भारी पर्या या चिखला मातीत झाडू मारायल्यात, आणि पाणी भरायल्यात, पाणी टाकायल्यात, धुवायल्यात, धायल्यात. कोण आहेत ह्या एवढ्या सुंदर सुंदर? कोण आहेत ह्या? तर मग येतो तिकडं, त्याला काय झोप नाही लागत, येतो तिकडं, जातो. म्हणतो, तुम्ही एवढ्या सुंदर आहेत, चिखला मातीमध्ये काय करायला लागलात तुम्ही? झाडू मारताय, अंगण साफ करताय.
झाडू मारताय, अंगण साफ करताय, तुम्ही कोण आहेत आणि एवढ्या सुंदर आहेत तुम्ही, असे कामं करायला लागलात. म्हणल्या आम्ही नाही का पाण्याची परी आहे, झाडूची परी आहे आणि असं अग्निपरी असं काहीतरी सांगितलं 3 पर्यांनी स्वतःची नावं. आणि म्हणली आम्ही हे असं कामं करतोच म्हणल्या. कुठं साफसफाई, कुठं काही आणि कुठं बी. आणि लक्ष्मी असती ना म्हणले, लक्ष्मी कुणाच्या बी आम्ही 2-4 जणी आहेत बहिणी. लक्ष्मी आहे ना प्रत्येक घरी रात्रीचं जाती या. प्रत्येक घरी कोणाचं भांडे दिसले तिथून तोंड मोडून जाती, अशी करून जाती. म्हणती एवढी घाण, कोणाचे भांडे पडलेले असतात किचनमध्ये, एवढी घाण, कोणाचं झाडू मारायचं असतंय, एवढी घाण, कोणाचं अंगण साफ करायचं असतंय, एवढी घाण, कुठं थांबत नाही. आणि जिथं देवपूजा करते ना एक मुलगी, तिथं जाऊन थांबती या. असं असते बघा लक्ष्मी. मग ते सांगत होता आणि म्हणल्या आपले मायबाप आहेत ना, कोणत्या देवाला नका जाऊ, धर्माला नका जाऊ, तुमच्या मायबापाची तुम्ही सेवा करा. तुमच्या मायबापाची, आम्ही आमच्या मायबापाची भरपूर सेवा केली, आम्हाला तेच फळ भेटले. तर तुला जर मायबाप असले तर तू मायबापाची सेवा कर. पंढरीला जाऊ नको, आळंदीला जाऊ नको, काशीला जाऊ नको, मथुराला जाऊ नको, तू कुठंच जाऊ नको. पण मायबापाची सेवा ती परमेश्वराची सेवा. मान्य आहे का तुला? तिथून जी उठला रे बाबा ते वाघ, असा पळायलाय. बायको म्हणती अहो काय झालं, एवढ्या पहाटे उठलात, काय झालं तुम्हाला? बायको म्हणती अहो काय झालं तुम्हाला, एवढ्या पहाटे उठलात, काय झालं तुम्हाला? तर ते म्हणतोय, ते बोलतच नाही, असा पळतोय. ती म्हणती बाई माझ्या मालकाला काय झालं म्हणून ती पळत जाती या महाग. तर ते काहीच बायकोला बघत नाही. एवढे बायकोसाठी मायबापाचे त्याने हाल केले, कुंडलिकाने बायकोसाठी मायबापाचे हाल केले बघा ना. आणि त्या मायबापासाठी रानून काट्या कोपाट्यात चिखला मातीत पळायला लागला आणि जाऊन चरण धरले मायबापाचे, चरण धरले मायबापाचे. म्हणलं मला काय नको हो या जगामध्ये, मला काहीच नको, फक्त मायबाप पाहिजेत म्हणला. मला जेवढी होईन तेवढी तुमची सेवा करू द्या, मला. काय झालं बाळा, काय झालं, आम्ही तुला माफ केले. असे मायबाप असतात बघा. लेकरांनी किती बी गुन्हा केला तरी लेकरांनी किती बी गुन्हा केला तरी मायबाप माफ करतात. परी देव नाही माफ करत बरं का मुलांनो, देव नाही माफ करत, देव नाही माफ करत. तुम्ही हे बघा देवापासून संभळून राहावा, सगळे माफ करते, देव नाही माफ करणार. असं असते बघा मुलांनो, देव नाही माफ करणार तुम्हाला. रामकृष्ण हरी. पायाला माझ्या कळ लागली हो मुलींनो, पायाला माझ्या कळ लागली. देव माफ कधी करणार नाही मुलींनो. देवाला भ्या, कुणाला भिवू नका, परी देवाला भ्या. आणि देवाचं हे बघा, तुम्हाला देवापाशी जायचं आहे ना तर चांगलं कर्म घेऊन जावा. वाईट कर्म नको रे बाबा. रामकृष्ण हरी. वाईट कर्म नको रे बाबा. रामकृष्ण हरी. चांगलं कर्म घेऊन जावा. आपल्याला बार जन्म येत नाही. आणि जेवढी आहे ना तेवढी मायबापाची सेवा करा. मायबापाला कधी दुखवू नका हो मायबापाला कधी. मायबापाने लय केलेलं असते तुमच्यासाठी, लय केलेलं असते. रात दिवस तुमची सेवा केलेली असती. तशी आता तुमचा टाईम, तुमची सेवा करायचा आता वेळ आलेली आहे. तुम्ही मायबापाची सेवा करा, तुम्हाला नक्कीच मेवा भेटन. हे बघा तसं मायबापाची सेवा करा, नक्कीच तुम्हाला मेवा भेटन बघा मुलींनो. हे
हे बघा जेवढे बी मायबापाची सेवा करताना तेवढं हे बघा जिंदगीत तुमच्या खुशीच खुशी येईन बघा. तुमचे बिघडलेले कामं बनतात. असा मायबापाचा आशीर्वाद असते दोन्ही हाताचा. देवाचा कसा आपल्या डोक्यावर दोन हाताचा आशीर्वाद असते. देवाचा आशीर्वाद का असते? आपण जर पुण्य केलेलं असलं तर देवाचा आशीर्वाद असते. आपण जर असं तसं जर कुणाची नाही विजत करता आपण वागत असलात ना, मग हे बघा देवापुढं ते पण नाही आहे. तुम्ही जर चांगलं राहिलात तर देव तुम्हाला माफ करत. आणि तुम्ही जर हे बघा तुमच्या मनाची मनमर्जी केली ना तर देव तुम्हाला कधीच माफ नाही करत. कधीच माफ नाही करत. मायबाप माफ करते तुमचे. मायबाप माफ करतात. पण देव माफ करणार नाही मुलींनो. असे मायबाप असतात. असे मायबाप असतात बघा मुलींनो. म्हणून नाही का जेवढं बी होईल ना तेवढं तुम्ही मायबापाची सेवा करा. मायबापाच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना, एवढी ताकद आहे ना. देव म्हणतं माझी सेवा नाही केलीस तरी चालेल, परी मायबापाची सेवा कर. असं असतं बघा. देव पण सांगतो तसंच आपल्याला. हे बघा देवाच्या वचनावर चाललं ना तर आपल्याला कधीच कुठं काय कमी नाही पडणार. हे बघा एवढ्या रात्रीचं मी येडो करायला लागले मुलींनो. एवढ्या रात्रीचं मी येडो करायला. टाईम बघा तुम्ही, टाईम बघा. आणि तरी माझे येडो कोणी बघत नाही आहे. काय सांगायचं. देवा परमेश्वरा बुद्धी दे रे बाबा सगळ्यांना. देवासारखं धावून येऊ दे माझा येडो बघायला. माझा येडो व्हायरल होऊ दे. माझा येडो व्हायरल होऊ दे. आणि होईनच. माझा देवा परमेश्वरावर विश्वास आहे. माझं येडो हळूहळू आत्ताच सगळ्यांना हसायला येत असन. आत्ता सगळ्यांना हसा येत असन. परी माझे येडो नक्कीच व्हायरल होते. नक्कीच व्हायरल होते. रामकृष्ण हरी मुलींनो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मुलींनो. माझे येडो नक्कीच व्हायरल होते. नक्कीच नक्कीच. मला देवावर विश्वास आहे. आज जरी माझे येडो कोणी बघत नसले तर हे बघा एक ना एक दिवस माझे येडो नक्कीच बघते ना. बघते ना. हे बघा देवापाशी उशीर या परी अंधेर नाही आहे. असं असतं बघा मुलांनो. नक्कीच माझे येडो बघते ना बघा. एक ना एक दिवस माझी याद येईन सगळ्याला. देव पाठवून देईन सगळ्यांना की जावा तिचे येडो खाली येतं. मुलींनो जावा. रंजनाताईचे येडो खाली येतं. जा बघा ते येडो. देव एक दिवस आता असं म्हणेन आणि माझे येडो व्हायरल होते ना बघा. एक ना एक दिवस नक्कीच होते ना. मला देवावर विश्वास आहे. मला विश्वास आहे देवावर. नक्कीच बघा. खरंच मी विश्वास करते देवावर. आणि ज्याच्या घरी बी मायबाप आहेत ना त्यांनी हे बघा नक्कीच तुमच्या आईबापाची सेवा करा. देव परमेश्वर तुमचं नक्कीच भलं करण. नक्कीच भला करण. मायबापाची सेवेमध्ये एवढं ताकद आहे ना मुलींनो. एवढी ताकद आहे ना मायबापाच्या सेवेमध्ये. आता काय सांगायचं तुम्हाला. ज्याच्याकडं मायबाप आहेत त्याला नको वाटते तर, आणि ज्याच्याकडं नाहीत त्याला असं वाटते तर. आहे का नाही मुलींनो. रामकृष्ण हरी. ज्याला मायबाप नाही ते मायबापासाठी रडतात. आणि ज्याला मायबाप आहे ते मायबाप नको वाटतात. ज्याच्या घरात वयस्कर माणूस आहे तर त्यांना वयस्कर माणूस नको वाटते. त्या वयस्कर माणसाने कुठं जायचं हो तुम्ही सांगा बरं. त्या वयस्कर माणसाने कुठं जायचं तुम्ही सांगा. किती बी राग आला ना काय झालं तरी तिथंच बसता ते वयस्कर माणूस. का तर जीव अटकलेला असते सगळ्यामध्ये. जीव अटकलेला असते. परी सगळ्यांना कुठं वाटतो जीव अटकलाय म्हणून. सगळ्यांना नाही वाटत ना. रामकृष्ण हरी मुलांनो. रामकृष्ण हरी. सदैव खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी. मायबापाची सेवा करा. मायबापाच्या सेवेमध्ये लई ताकद आहे बघा. भरपूर ताकद आहे. तुम्ही बघा करून बघा. नंतर मला कमेंट करून सांगा. हे बघा किती आपल्याला जीव लावलेला असते. कुठं बाहेर गेलं तर अहो किती त्या लेकराचं वाट बघते आई. त्या लेकराची किती वाट बघते आई. लेकरू माझं कधी घरात येईन. लेकरू माझं कधी घरात येईन. घरात येऊस तर त्या आईचं मन धडधड 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 करता या. अशी आई असते बघा मुलांनो. ज्याच्या बी घरी आई आहे ना तर आईची राळघाल करू नका मुलांनो. मुलींनो आईची राळघाल करू नका. आई म्हणजे हे बघा आईची सेवा करताना तर बघा देवाची सेवा केल्यासारखं आहे बघा. परी आता ज्याला कळन त्याला ठीक आहे ना. आता त्याला कळा ना तर आपण काय करायचो.
आता ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. सदाही खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. मायबापाची सेवा करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. मायबापाला घासातला घास खाऊ घाला. कुठं खाऊ वाटतो त्या म्हाताऱ्या माणसाला, कुठं खाऊ वाटतंय. हे बघा, दात नसतात बरोबर, त्यामुळं खायला येत नाही आहे. म्हणून बघा, आईची काळजी घ्या. रामकृष्ण हरी.